गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी परिसरात सलगच्या झालेल्या मुसळधार पावसाने थैमान घातले असून थोरवे वस्ती येथील सुनील थोरवे यांच्या घराला अक्षरशः पाण्याचा वेढा बसलाय। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सन 2017-18 मध्ये म्हसोबावाडी ते दाभाडे वस्ती थोरवे वस्ती या मार्गाचा रस्ता तयार करण्यात आला होता। ठेकेदार HP पांढरे यांनी हे काम पूर्ण केले असले तरी त्यावेळी केलेल्या अर्धवट नियोजनाचा फटका आज नागरिकांना बसतोय। रस्ता बांधताना सुनील थोरवे यांच्या घरासमोरील ठिकाणी पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी फक्त एक सिमेंटची पाईप टाकण्यात आली। त्या एका नळीतून वेताळाचा माळ, धमाळ वस्ती, खडी क्रेशर मशीन परिसरातील पाणी वाहून यावे असा अवास्तव अंदाज लावण्यात आला। परिणामी मुसळधार पावसाने ही नळी अपुरी पडली व पाणी साचून थेट घरामध्ये शिरले। थोरवे कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले असून आजूबाजूच्या दाभाडे वस्ती, थोरवे वस्ती, कवडे वस्ती, म्हसोबावाडी, गावठाण परिसरातील नागरिकही भीतीच्या सावटाखाली दिवस काढत आहेत। उन्हाळ्यात झालेल्या अवकाळी पावसाने या भागातील अनेक शेतांमध्ये पाणी शिरून शेतकऱ्यांचे नुकसान झाले। शेतमाल व घरगुती सामान पाण्याखाली गेले होते। जनावरांना देखील मोठा फटका बसला। तरी देखील प्रशासनाने या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केले। नागरिकांनी वारंवार मागणी करूनही ठोस उपाययोजना झालेली नाहीत। ही बाब अधिक वेदनादायी आहे। प्रत्यक्षात रस्ता बांधणीच्या वेळीच ठिकठिकाणी पुलांची उंची वाढवून पुरेशा नळ्या टाकून पाणी जाण्यासाठी गटर निर्मिती करणे अत्यावश्यक होते, परंतु केवळ कंत्राटदारांच्या सोयीसाठी आणि प्रशासनाच्या ढिसाळ देखरेखीमुळे निकृष्ट दर्जाचे काम झाले। त्याचा परिणाम गावकऱ्यांना वारंवार नैसर्गिक आपत्तीचा सामना करून भोगावा लागतोय। आज प्रश्न फक्त पावसाचा नाही तर प्रशासनाच्या बेफिकिरीचा आहे। नागरिकांचे जीव, मालमत्ता, शेती यांचा विचार न करता झालेल्या नियोजनामुळे प्रत्येक पावसाळ्यात भीषण परिस्थिती निर्माण होते। आता तरी शासनाने जागे होऊन तातडीने नळाची क्षमता वाढवणे, रस्त्याच्या कडेने गटर बांधणे आणि पाण्याचा योग्य निचरा होईल अशा योजना राबवणे ही काळाची गरज आहे। अन्यथा म्हसोबावाडी व परिसरातील ग्रामस्थांना दरवर्षी पावसाच्या हाहाकाराचा बळी ठरावे लागणार आहे। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संजय चांदगुडे, इंदापूर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।